तर मित्रो नमस्कार. आपण परत एकदा जाऊया दहिबाव मधलीवाडी येथे असणाऱ्या साधारणतः 150 वर्ष जुना असणाऱ्या श्री आनंदमूर्ती महाराजांच्या मठामध्ये. तर आनंदमूर्ती महाराजांच्या मठामध्ये संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. पुणे येथील गायिका स्वरूपा करंदीकर संगीत अलंकार आणि त्यांच्या शिष्या सौ मुग्धा कुलकर्णी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी आणि त्या कार्यक्रमामध्ये कोणते गाणी सादर करणार आहेत या विषयी आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाचं वृत्तनिवेदन करणाऱ्या सौ वैदेही उपेंद्र ओगले यांच्याकडून. आनंद मूर्ती रघुनाथ स्वामी समाधीस्थ झाले दहिबाव ग्रामी मठ बांधिला काशीची मानी नमस्कार माझा रघुनाथ स्वामी. स्वामी आनंद मूर्ती महाराज की जय. नमस्कार. आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 माघ शुद्ध एकादशी. आज आपल्या आनंदमूर्ती संस्थान दहिबाव या ठिकाणी गायन सेवेसाठी पुण्याहून स्वरूपा करंदीकर संगीत अलंकार आणि त्यांच्या शिष्या सौ मुक्ता कुलकर्णी या गायन सेवेसाठी आलेल्या आहेत. दर एकादशीला पुराण वाचनाचा कार्यक्रम असतोच, पण त्याचबरोबर हा एक गायन मैफिलीचाही कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. आणि आजच्या दिवशी या दोन गुणी गायिका आणि त्यांना साथ करणारे थिटे काका हेही पुण्याहून आलेले आहेत. प्रकाश मराठे काका हे ऑर्गन वाजवणार आहेत आणि वाड्याचे संदीप फडके काका हे हार्मोनियम साथ करणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये गणपतीला वंदन करणारं मुळारंभी कार्यकारिणी हे गीत आणि गुरुभजनाची महती सांगणारं, त्याचप्रमाणे मानसपूजेची महती सांगणारं माझ्या सदनाला गुरुराया यावे, त्याचप्रमाणे नारायणा रमा रमणा तुझे ध्यान दयाळा निशितीने लागो रे, पद्मनाभा नारायणा, अजित कुमार कडकडे यांचं निघालो घेऊन दत्ताची पालखी, नाचत गुरुभजनी आम्ही जाऊ निरंजनी अशी विविध गाणी सादर होणार आहेत. तर आपण या कार्यक्रमाचा श्रवणानंद घेऊया. धन्यवाद. जननी जठरी कोशी जन्मला कोण ऐसा, गुरु भजन प्रतापे कीर्ती झाली दिगंती, निशिदिनी स्मर चित्ता स्वामी आनंद मूर्ती. स्वामी आनंद मूर्ती महाराज की जय. सर्वांना नमस्कार. ज्यांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून ही वास्तू उभी राहिली त्या परमवंदनीय पूजनीय अशा चिमा अक्का आणि काशी अक्का यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून आणि आनंदमूर्ती महाराजांना नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आज माघ शुद्ध एकादशी. बरेच दिवस आमच्यात अशा चर्चा चाललेल्या असायच्या की एकादशीला पुराणाचा कार्यक्रम होतोच, पण त्याच्याबरोबर दुसरा काहीतरी कार्यक्रम करूया अशी मनात इच्छा होती. आणि मुक्ता कुलकर्णी यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनाही गायन सेवा करायची असं समोर आलं. आणि नेमकं ज्या दिवशी हा योग जुळून आला तो दिवसही एकादशीचाच आहे. ती खरोखर महाराजांची इच्छा असं म्हणावं लागेल. फार वेळ न दवडता आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे सगळे वाट बघतोय तो कार्यक्रम सुरुवात करण्याआधी अगदी थोडक्यात आजच्या कलाकारांची आपण गायकांची ओळख करून घेऊया आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत सुद्धा करूया. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या रानडे काकांना कृपया रंगमंचावरती येण्याची विनंती करते. आजच्या आपल्या पहिल्या गायिका आहेत आपल्याला लाभलेल्या सौ स्वरूपाताई करंदीकर. या पुण्याहून आलेल्या आहेत. या संगीत अलंकार असून त्यांनी SNDT विद्यापीठातून MA संगीत सुद्धा केलेलं आहे. तसंच नाट्य संगीताचा डिप्लोमाही केलेला असून सध्या त्यांचं शिक्षण अजूनही सुरूच आहे. त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. त्याचबरोबर दुसऱ्या गायिका लाभलेल्या सौ मुक्ता कुलकर्णी याही पुण्याच्याच आहेत आणि आज आपल्याला लाभलेल्या करंदीकर यांच्याकडे त्यांचं गाण्याचं शिक्षण सुद्धा सुरू आहे. त्या स्वतंत्र कंपनी सेक्रेटरी असून त्यांचा तो व्यवसाय सुद्धा आहे. गाणं एक छंद आणि आवड म्हणून त्या शिकतायत आणि त्यांची विशेष ओळख म्हणजे त्या ओगल्यांची माहेरवाशीण सुद्धा आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून स्वागत. यानंतर आपल्याला या गायकांना तबला साथ करणारे शिरीष काका थिटे हे सुद्धा यांचं सुद्धा वास्तव्य पुण्याला. हे थिटे काका तबला विशारद असून आजपर्यंत 1100हून अधिक कार्यक्रमांना संगीत नाटकांना केवळ आवड म्हणून त्यांनी साथ दिलेली आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. यानंतर आपले
आपल्या देवगड तालुक्यातले संदीप काका फडके आज कार्यक्रमाला हार्मोनियम साथ करणार आहेत. लहानपणापासूनच तबला, गायन, हार्मोनियम यात विशेष आवड असल्यामुळे यात रईमध्ये पारंगत असलेले, यात रईमध्ये विशारद असलेले आपल्याच वाडागावचे सुपुत्र आहेत. यानंतर आज ऑर्गनची साथ करणार आहे. आपल्या घरच्या कार्यक्रमात ओळख कशाला हवी असं त्यांना वाटतं, पण केवळ छंद म्हणून अनेक कार्यक्रमांना त्यांनी ऑर्गन साथ केली आहे आणि ते आम्हाला सांस्कृतिक मार्गदर्शन करत असतात. त्यांचंही खूप खूप मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे याच गावातले आपले आबा काका मराठे जे तालवाद्याची बाजू, झांजेची बाजू सांभाळणार आहे, त्यांचं खूप खूप स्वागत. इथे साऊंड आणि लाईट व्यवस्था करणारे राणे कुटुंबीय यांचंही खूप मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्रण आणि व्हिडिओ करणारे गिरीश दादा चव्हाण यांचंही मनापासून स्वागत. आणि सगळ्यात शेवटी पण महत्वाचं अतिशय तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आणि फार वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपली उपस्थिती जरा दाखवून घेऊया. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात यमन रागाने करतात आपल्या स्वरूपाताई करंदीकर. ऐकूया यमन रागातले एक बंदिश. नमस्कार. पाशी मी माझी गायन सेवा रुजू करते. दर्शन दे हो शंकर महादेव, दर्शन दे हो शंकर महादेव, महादेव तिहारो चरण बिना मोहे कलन परता धरी पराची नदीना, दर्शन देवो शंकर महादेव.
दर्शन देवो शंकर महादेवा शंकर
कठीण कठीण विपदा पतितो हे कठीण दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर महादेव दर्शन देवो शंकर देवो 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 शंकर महादेव दर्शन देवो दर्शन देवो शंकर देवो शंकर महादेव महादेव वास्तू हे सगळं पवित्र वातावरण खरंच आपला योग यावा लागतो आणि तो योग आला की आपल्याला काही कठीण नसतं. देव आपल्याला दर्शन देतच असतो. जो गुरु करतो तो गुरु. आणि आज एक असा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल की आपल्याला एकत्र गुरु आणि शिष्य अशा दोन्हींकडनं आपल्याला जो श्रवणाचा आनंद घेता येतोय. एका जागी बसून नुसतं आपण गुरुचं चिंतन केलं तरी सुद्धा आपली ती मानस पूजा त्या गुरुचरणी नक्की पोहोचते. असंच एक पुढचं पद आपण ऐकणार आहोत. माझ्या सदनाला गुरुराया यावे. आणि त्याचे शब्द आहेत सुशीलाताई देशपांडे यांचे आणि ते संगीतबद्ध आणि स्वरबद्ध सुद्धा केलंय. विशेष गोष्ट सांगण्यासारखी आहे की ते आपल्या देवगडचे सुपुत्र आहेत दत्तप्रसादजी रानडे. आणि हा जो मठ आहे ते सुद्धा स्वामी आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी रानडेच आहेत. म्हणजे कुठून तरी योगायोग आपण म्हणतो ना तसा हा योगायोग जुळून आलेला. आणि कार्यक्रमातलं पहिलंच गाणं यवनानंतरचं पहिलंच गाणं आहे जे स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलंय आपल्या रानडे कुलवंशजांनी. असं गाणं ऐकूया. माझ्या सदनाला गुरुराया यावे. खरंच योगायोग आहे. मला हे नव्हतं माहित की ते देवगडचे आहे. माझ्या सदनाला गुरुराया यावे. माझ्या सदनाला गुरुराया यावे. आसनी बैसावे क्षणभरी. आसनी बैसावे क्षणभरी. माझ्या सदनाला गुरुराया यावे. माझ्या सदनाला गुरुराया यावे. हातले आसन हृदय सिंहासन. हातले आसन हृदय सिंहासन. अधिष्ठान तुझे व्हावे त्याच्यावरी. अधिष्ठान तुझे व्हावे त्याच्यावरी. माझ्या सदनाला गुरुराया यावे. आद्य पूजा केली सुगंधित फुले. आद्य पूजा केली सुगंधित फुले. कंठी माळ रुळे तुळशीची. माझ्या सदनाला गुरुराया पंचपक्वाने भरली ताटी. पंचपक्वाने भरली ताटी. प्रेमे लावे ओठी गुरुराया. प्रेमे लावे ओठी गुरुराया. माझ्या सदनाला गुरुराया. माझ्या सदनाला गुरुराया.
एकच मागणे तुझ गुरुदेवा, एकच मागणे तुझ गुरुदेवा, चरणी ठाव द्यावा बदला रे, माझ्या सदनाला गुरुराया यावे, माझ्या सदनाला गुरुराया यावे, आसनी बैसावे क्षणभरी, आसनी बैसावे क्षणभरी, माझ्या सदनाला गुरुराया यावे, माझ्या सदनाला गुरुराया यावे, माझ्या सदनाला गुरुराया यावे. एवढी आर्थतेने केलेली मानसपूजा कुठलीही असो एका जागी बसून केली की ती परमेश्वराकडे नक्की पोहोचते आणि त्याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला येतो. पुढे जाऊया आपण कार्यक्रमात. संगीत नाटकांचं एक पर्व आपल्याकडे खूप म्हणजे संगीत नाटकं आपल्याकडची सगळी आपल्याला समजली की लक्षात येतं की आपला सांस्कृतिक वारसा किती समृद्ध होता. असंच एका संगीत अभोगी नाटकातलं एक नमन पर्पल आपल्या समोर यानंतर सादर होणार आहे. मुळारंभी कार्यकारिणी. असे तोचे अधिपती, असे तोचे अधिपती, अधिपती दास हरीची कथेतरी मी, नमित प्रथम गणपती दास मी, नमित प्रथम गणपती दास मी, नमित प्रथम गणपती दास मी, नमित प्रथम आशीर्वादे तम सारा हो विरोन विजया दाय, आशीर्वादे तम सारा हो विरोन विजया दाय, प्राप्त चेतनाद दिये नमित प्रथम गणपती दास मी, नमित प्रथम नाचे छुम छुम पायी बांधून मयूर नाचे छुम छुम पायी बांधून आठ पहाटे गात जाती समुद्र सुस्वर वीणा सरस्वती मामती, नमित प्रथम गणपती दास मी, नमित प्रथम वक्रतुंड महाकाय, सगुण शारदा माय, वक्रतुंड महाकाय, सगुण शारदा माय, हो दुरितांचा निरोपाय,
दुरितांचा निरोपाया अहो गजानना रसिक महाजन धरितो तुमचे पाया धरितो तुमचे पाया अखिल कलाकी विद्यांच्या हो जमाती जगती नवीन प्रथम गणपती नाचमी नवीन प्रथम गणपती नाचमी नवीन प्रथम गणपती नाचमी नवीन प्रथम नवीन प्रथम नवीन प्रथम अतिशय सुंदर, जोरदार टाळ्या वाजवूया जरा. कारण गाण्याचे शब्द फारच आपल्याला अपरिचित होते. मुळारंभी खायला साहित्याची विपुल अशी देणगी दिलेली आहे. आणि जनाबाई, कान्होपत्रा या महिला संत सुद्धा काही त्यामध्ये मागे नव्हत्या. असं संत जनाबाईंनी लिहिलेलं एक पद संगीतबद्ध केलंय वसंतजी प्रभू यांनी. हिराबाई बडोदेकर, आशाजी भोसले यासारख्या दिग्गज गायिकांनी त्यावर स्वरसाज चढवलाय. असं एक गाणं यापुढे आपण ऐकणार आहोत. गाण्याचे शब्द आहेत ये ग विठाबाई. ऐकूया ये ग विठाबाई. माझे
जनाबाई जेव्हा पंढरपुरात राहायला आल्या तेव्हा पंढरपुरात विठ्ठलाशिवाय कोणीही आपलंसं किंवा कोणीही जवळचं ओळखीचं असं कोणीही नव्हतं आणि फक्त आधार हा एकच होता विठ्ठलाचा. आणि त्यामुळे त्यांची ही आर्त हाक आपण ऐकली. कार्यक्रमात पुढे जाऊया. पुन्हा एकदा संगीत नाटकं, जी संगीत नाटकं ज्यांनी रसिकांच्या मनावर वर्षानुवर्ष गारुड केलेलं आहे. आणि अशी नाटकं की अजूनही म्हणजे माझा 5 वर्षाचा मुलगा जेव्हा गाणी नाटकं आम्ही जेव्हा लावतो स्मार्ट टीव्हीवर किंवा मोबाईलवर, तेव्हा अगदी तन्मयतेत बघत असतो आणि त्यातले जो डायलॉग वगैरे पण पाठ करत असतो. म्हणजे एवढं गारुड आहे त्या संगीत नाटकांचं आपल्यावरती. असंच एक अजरामर नाटक म्हणजे जय जय गौरी शंकर, आणि या नाटकातील अनेक पद ही अजरामर केलेली आहेत. असंच नटभैरव या रागातलं एक पद, त्याचे शब्द आहेत विद्याधरजी गोखले यांचे, संगीत आहे वसंत देसाई यांचं, आणि त्याच्यावर स्वराविष्कार चढवलाय प्रसाद सावकर सारख्या दिग्गज गायकांनी. ऐकूया नारायणा रमा रमण. Bye.
तुझी चरणी सादर वंदन, तुझी चरणी सादर वंदन करितो परमानंद. करितो प्रसादा व्यंकटेशा, प्रसादा व्यंकटेशा, जगदाचा आनंदा. नारायण नमो रमणा, नारायण नमो रमणा, मधुसूदना 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 करुणा. अतिशय सुंदर. या नाटकातलं जय जय गौरी शंकर या नाटकातलं नारद या पात्राने म्हटलेलं हार करणारी आहे. अहंकार माणसासाठी किती घातक आहे आणि तो सोडला पाहिजे यावर आधारित पद आहेत त्यांची. आणि ही सगळी पद दत्त प्रेमलहरी या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध सुद्धा झालेली आहेत. त्यांच्या पदातून त्यांच्या आचरणातून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपला अहंकार आपण सोडला पाहिजे, तरच माणूस म्हणून आपण नक्कीच चांगले होऊ शकतो. असंच बाळेगुंद्रीकर महाराज अर्थात पंत महाराज यांचं पुढचं पद आपण ऐकूया. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागोरे, तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागोरे.
अहंकारावर मात करायची. अहंकारावर मात करायची असेल तर काय करावं लागेल? मन कुठेतरी भक्ती मार्गाकडे वळवावं लागेल. आणि म्हणूनच अशी